सुरुवातीलाच बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात। एकनाथ शिंदे हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावलेत। महालक्ष्मी रेसकोर्सहून मुरबाडकडे जाताना ही घटना घडली। जुहू हवाई तळावर हेलिकॉप्टर तातडीने उतरवलं गेलं। एका कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुरबाडला जात होते, मात्र त्याच वेळेस दुपारी हवेमध्ये बदल झाला। अनेक ठिकाणी वादळ हे दिसू लागले। कल्याणमध्ये खास करून मोठ्या प्रमाणात वादळ सदृश्य स्थिती होती। हवेमध्ये धुळीचे कण होते आणि या पार्श्वभूमीवर पायलटनं हे विमान पुन्हा मुंबईकडे वळवलं आणि त्यामुळे जुहूमध्ये हेलिकॉप्टर उतरवलं गेलं। त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। तरी तीन दृश्य आपण पाहतोय, ज्या वेळेस महालक्ष्मी रेसकोर्सहून हे हेलिकॉप्टर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेऊन मुरबाडकडे निघालं होतं। मुरबाडकडे एका लग्न समारंभासाठी एकनाथ शिंदे चालले होते, मात्र कल्याण जवळ हवेमध्ये धुळीचे कण आले। वादळ सदृश्य स्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती, त्यामुळे हे हेलिकॉप्टर पुढे जाऊ शकत नव्हतं। त्यानंतर पायलटनं प्रसंगावधान राखत हे हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईकडे वळवलं आणि जुहूमध्ये हेलिकॉप्टर हे सुखरूपरित्या उतरवलेले आहे। त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोडक्यात बचावलेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। शुभम, हा संपूर्ण घटनाक्रम तर सर्वांना माहितीच आहे, मात्र पायलटच्या किंवा इतरांच्या हे लक्षात कसं आलं नाही की वातावरण बदललेलं आहे, किंवा पायलटला किंवा या संपूर्ण प्रशासनाला आधी समजतं की वातावरणामध्ये बदल काय होत आहेत, ते ही बाब लक्षात आली नाही? जगदीश, खरं तर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोडक्यात बचावलेले आहेत आणि याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सुरू आहे। कारण की ज्यावेळेस आज 3:45 वाजताच्या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महालक्ष्मी रेसकोर्सवरून एका लग्न समारंभासाठी कल्याण मुरबाड या ठिकाणी जायला निघाले होते, त्यावेळेस त्या ठिकाणी कुठेतरी वादळी वारे जे आहेत ते वाहू लागले होते। वातावरण जे आहे ते अचानकतः बदललं होतं आणि त्यामुळे कुठेतरी त्यांचं हेलिकॉप्टर 6 ते 7 मिनिटं हे त्या वादळी वाऱ्यांमध्ये अडकलं होतं आणि त्यानंतर मात्र पायलटनी शेवटी आपण मुरबाडला नाही जाऊ शकत, आपण त्या ठिकाणी आपलं हेलिकॉप्टर लँड नाही करू शकत, अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना या एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत जे कर्मचारी होते त्यांना दिलेत। आणि त्यानंतर मात्र ते पुन्हा एकदा मुंबईला आले। जुहू एअरपोर्टवर, जुहूच्या विमानतळावर जे आहे त्यांचं एअरपोर्टचं जे आहे लँडिंग करण्यात, हेलिकॉप्टर जे आहे ते लँडिंग करण्यात आलं होतं। या सर्व गोष्टी ज्या घडल्यात जगदीश, याच्यावरनं प्रश्न उपस्थित होत आहेत की वातावरणामध्ये बदल हा कसा काय झाला। कारण की महाराष्ट्रासाठी उष्णतेचा दिवस पुढचे 6 सांगितले होते, ज्याच्यातला आजचा दुसरा दिवस होता आणि अशामध्येच पाहायला गेलं तर अचानक आलेले हे वेगवान वारे आणि त्यानंतर मात्र पाऊस देखील कल्याणमध्ये पडला। कल्याण असेल, ठाणे असेल आणि महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आज पाऊस देखील पडलेला आहे। तर नेमकं याबद्दलची माहिती जी आहे ती देण्यात आली नव्हती होती का पायलटला, असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत। पण मात्र यामध्ये सुदैवाने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत जे सर्व कर्मचारी होते ते जे आहेत सुखरूप आहेत आणि त्यानंतर एकनाथ शिंदे हे त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जे आहेत ते रवाना झाले होते। शुभम, तुम्ही असेच जोडलेले राहा।